आम्हाला कसं माहित पडेल? आणि तुम्ही संपर्कात असते ना तर लोकांनी तुम्हाला फोन केले असता. तुमच्या नेत्याने काय केले? तुम्ही ज्या रोड उभा आहे हा रोड आदरणीय बापू साहेबांनी केलाय. तुमच्या घरापुरता रोड आदरणीय बापूने केलाय. तुमच्या घरा बाजूचं मंदिर आदरणीय बापू असताना त्यांनी कोट्यवधीचं विकास कामे या प्रभागात केलेली आहेत. हा हिशोब आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पोस्टर, घोषणा, आश्वासनांचा पाऊस सुरू आहे. पण एक प्रश्न अजूनही अणुउत्तरित आहे. खरंच काम कुठे झालं आहे आणि प्रश्न अजूनही रस्त्यावरच काय? राजकीय भाषणांपेक्षा महत्त्वाचं आहे तुमचा रोजचा त्रास, तुमचा दबलेला आवाज. म्हणूनच MCN न्यूज थेट मैदानात उतरला आहे. आम्ही आलो आहोत कोणाच्या बाजूने नाही, तर आम्ही आलो आहोत मतदारांच्या बाजूने. आज आम्ही आलो आहोत तुमच्या दारी, तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या प्रभागात. चला तर मग आज आपण पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 25मध्ये आणि आता पाहूया इथे सत्ता बोलते की समस्या. एक मतदार म्हणून भावी नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे? भावी नगरसेवकाकडनं हीच अपेक्षा की तो शिक्षित पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी वार्डाच्या समस्या व्यवस्थित जाणून घेतल्या पाहिजे. ह्या दोन गोष्टी त्याच्याकडनं अपेक्षित आहे. त्यांनी सगळं समाजाला घेऊन चालणारा पाहिजे. तो समस्या काय तिथल्या? लोकल समस्या आहेत. जे टवाळखोरं पोरं फिरतात, सगळ्या गोष्टी करतात, मुलींना बायांना सगळ्यांना त्यांच्या छेड्यासाठीचा फेस करावा लागतो भरपूर. त्याच्यासाठी त्यांनी स्टँड घेतला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे आणि युवांसाठी सगळ्यांसाठी त्यांनी काम केलं पाहिजे. तरुण मतदार आहेस, तुझं आता तू मतदान करणार, मला वाटतं पहिलंच मतदान असेल. नाही, पहिलं मतदार म्हणून तू कसा नगरसेवक अपेक्षित? म्हणजे आमच्या एरियात पहिल्यापासून जे मतदार जे उभं राहत होते ते फक्त इलेक्शनच्या वेळी इथे येतात. बाकी 5 वर्ष गायब असतात. कुठे असतात कोणाला माहीत नाही. तुझं पहिलं मतदान आहे, कसं वाटतं? आता बघू, यावेळेस विकासाला मत द्यायचं आहे. जो विकास करेल त्याला मत. आतापर्यंत बघितलं आहे आमच्या वॉर्डात कोणी काम केलं आहे त्यांना बघून मतदान करू आपण. जे येईल पक्षाच्या नावाखाली मतदान करेल त्यांना कोणाला मतदान करण्यात येणार नाही यावेळेस. आम्ही अनुभवी मतदार आहे, तसा काही विषय नाही. ॲक्च्युली काय माहिती आहे का, म्हणजे पब्लिक जी आहे, एक मी पण कॉमनच पीपल आहे. त्याच्यानुसार कसं असतं, समजा नगरसेवक आहे, नगरसेवकाकडे कोणी 2 टायमात जेवण तर मागणार नाही, बरोबर. जे ते ज्याच्या त्याच्या हिशोबाने प्रॉपर. बट काय आहे, ज्या बेसिक सुविधा आहे, समजा जसे शिवम भाऊ म्हणले की टवाळखोर पोरं वगैरे, ह्या ज्या गोष्टी बेसिक असतं. एक नगरपालिका, नगरसेवक हे काय आहे, कार्यकर्त्याच्या हिशोबाने निवडणूक आहे, तर या बेसिक गोष्टी असतात. बाकी तुम्हाला म्हणजे जे सामान्य लोक आहे त्यांना काही समजा नगरसेवकाकडून अपेक्षित नाही. उमेदवार म्हणून, महिला उमेदवार म्हणून तुम्ही सध्या रिंगणामध्ये आहात. हो, महिलांसाठी काय तुमचं विजन असणार आहे? महिलांसाठी सर्वप्रथम मी महिलांना जी सुरक्षेची आवश्यकता आहे ती पूर्णपणे करण्याची म्हणजे करू शकते एक महिला म्हणून. आणि या अगोदर पण करत आलेली मी. पहिलं मी म्हणजे जवळपास 15 वर्षापासून मी महिला पार्टीचं काम करते आणि याच्यानंतर पण मी तेच करणार आहे की सर्वप्रथम महिलांना मी प्राधान्य देणार आहे. आज महिलांच्या समस्या काय आहेत आणि तुम्ही जर नगरसेवक म्हणून निवडून आला तर त्या समस्या कशा? महिलांच्या समस्या म्हणजे पहिलं सर्वप्रथम मी महिलांचा सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो मी पहिला हाती घेणार आहे. आणि नंतर याच्यानंतर ज्या महिलांसाठी ज्या कुठला पण एक गृह उद्योग असो, महिलांना म्हणजे कुठं नेण्यासाठी व्हॅनची आवश्यकता असो, मुलींना CCTV चौकामध्ये असतील, हे प्रश्न मी पहिले प्रथम सोडवेल. कार्यकर्ता तर तुम्ही आहातच, पण आता सध्या नगरसेवक या पदासाठी देखील तुम्ही काय अपेक्षा? नाही, नगरसेवक आता पक्षानं जर तिकीट दिलं समजा तर भारतीय जनता पार्टीचं काम करतो आम्ही. आणि विशेष म्हणजे सांगतो, या मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये 2-3 जर अपवाद सोडले तर हा बालेकिल्ला राहिलेला आहे विधानसभेचा. आणि हा वार्डसुद्धा बालेकिल्ला राहिलेला आहे. 1988 पासून हे भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे आणि विकास खूप झालेला आहे या ठिकाणी सगळीकडे. आणि जो कोणी उमेदवार राहील त्याच्या पाठीमागं आम्ही राहू. 100 दिवसामध्ये आम्ही काम करू ना. आता आम्ही जे जवळपास 5 कोटीच्या वरती निधी आणले ते काम करणे आम्हाला सध्या. ते पूर्ण आम्ही सभागृह, रोड हे सगळे करणार. जेवढे राहिलेले काम सगळे करणार. 100 दिवसात आमचे काम कंप्लीट होऊन जातील. ते प्रभागाच्या बाबतीमध्ये ड्रेनेज लाईनची मुख्य समस्या आहे सगळ्यात मेन. कारण की या ड्रेनेज लाईनला कमीत कमी 30 वर्षाच्या वर झाले. ती छोटी 6ची पाईपलाईन, 4ची पाईपलाईन आहे आणि आता नाल्या बंद केल्यामुळं सर्व पाणी त्याच्यात जातं. आणि ड्रेनेज लाईनची जी साईज आहे किंवा ड्रेनेज लाईन पूर्णतःच म्हणजे जवळपास पूर्ण प्रभागातच बदल नाही आहे. कारण हा बी काही एरिया नवीन नाही, हा पण जुना एरिया आहे. याला पण 30-35 वर्ष आले स्थापन होऊन. आणि गावात लोकसंख्या वाढली,
गावात पण समजा चिकडाणा गावात बी तसेच विषय आहे की ती पण 30-35 वर्ष आली त्या लाईनला. आणि सगळ्यात मुख्य समस्या पाण्याची आहे. या भागात किमान 15 दिवसाच्या पुढंच पाणी येतं. त्याच्यात 900 ml ची लाईन चालू केली, एक्सप्रेस वाहिनी आहे, सगळं आहे, परंतु या भागावरती नेहमी अन्याय आलेला. आता मला सांगा तुम्ही, धरणात किती पाणी आहे? हां, त्याच्या जेवढं शहराला पुरल त्याच्यावर तर खाली सोडलं, परंतु इकडे नळाला 15 दिवसाला पाणी येतं. ही मुख्य समस्या आहे एक ड्रेनेजची ही. आणि साफसफाई वगैरे व्यवस्थित होती, साफसफाईचा काही विषय नाही आहे. नाल्याचा प्रश्न राहिला, नाल्या बंद झाले त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. आणि स्ट्रीट लाईटचं एक समजा, स्ट्रीट लाईट कधी म्हणजे आता इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे ते समजून घेऊ शकतं, ते कॉल केला तर ते करतात ताबडतोब, काय अडचण नाही. मेजर प्रॉब्लेम असला तर वेळ लागतो, मायनर असला तर ताबडतोब होतो लगेच, जस्ट त्या महापालिकेकडून पूर्ण होत नाही. त्यासाठी चांगले लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून महापालिकेत पाठवावं, तिथं भांडणारे नगरसेवक असावे अशी माझी हे आहे. प्रशासकच इतक्या वर्षापासून आहे, लोकांची समस्या कोण सोडवणार? प्रशासक मनमानी कारभार करतो आहे. झाले रस्ते मोकळे करायचे म्हणून सगळं पाडून टाकलं. आजकाल 300 रुपये 500 रुपये रोजाने जे लोक राहत होते, ज्यांचा उदरनिर्वाह होता 300-500 रुपयावर होता, आज ते पाडून मोकळे आहेत ना. कोणाच्या बोलण्यामुळं झालं, याचा पण प्रशासनाने विचार केला पाहिजे. राहिला विषय इथल्या महिलांच्या सुरक्षेचा, महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत तर काहीच नाही, सगळं नियोजन शून्य आहे. त्या दिवशी आम्ही इथं 3 दिवस उपोषणाला बसलो. आम्ही पोलीस चौकीसाठी आम्ही आंदोलन केलं. या ठिकाणी पोलीस चौकी आम्ही उभा केली. त्याच्यानंतर त्याचं पूर्ण बांधकाम करून आम्ही प्रकाशनगरच्या ग्राउंडवरती पूर्ण बांधकाम आम्ही स्वखर्चानं पैसे देऊन आम्ही स्वतः उभा केली. आता काही भागाला N3 येऊन पाणी सप्लाय होतो, काही भागाला N5 होतो. आमच्या चिकलठाणा झाला, माडा कॉलनी झाला, मूर्तिजापूर झाला, विठ्ठलनगर झाला, यांना का बरं 2-2, 3-3 दिवस लेट पाणी आहे? असा विषय होता ना. जसं शहरामध्ये 5व्या-6व्या दिवशी पाणी आहे, तसं आम्हाला पण 5व्या-6व्या दिवशी पाणी द्या. आमच्या प्रभागात जे सत्ताधारी होते आजपर्यंत, त्यांनी या गोष्टी सगळ्या लांबून ठेवल्यात. त्या मुद्दामून ठेवला आहे का कशामुळे ठेवलं ते आम्हाला नाही माहिती. फक्त आमचं प्रामाणिक मत आहे, लोकांची कामं झाली पाहिजे. लोकांसाठी जो सर्वसामान्य प्रतिनिधी आहे तो लोकांसाठी रोडवरती उतरला पाहिजे, हीच आमची एक फक्त प्रामाणिक इच्छा आहे. आरोप प्रत्यारोप करतात हे मतदाराचा गुमराम करतात. 80% 70% आम्ही ड्रेनेज लाईन बदलले आहेत, ह्यांनी जाऊन बघावं आधी एखाद्या जागा कुठं प्रॉब्लेम आहे ते त्यांनी दाखवावं. मी प्रभाग क्रमांक 25मध्ये इच्छुक उमेदवार आहे. हा प्रभाग खूप मोठा आहे, इथे जवळजवळ 43,000 मतदार आहे. तर इथे माझा संपर्क इथं चौकामध्ये दुकानं असल्यामुळं संपर्क चांगला आहे. त्यानंतर चिकाडाणामध्ये माझी डेअरी आहे, 30 वर्षापासून माझं दुकान आहे. निवडणुकीच्या रिंगणात नगरसेवक म्हणून इच्छुक आहात, हो. काय वाटतं पहिलं काम तुमचं काय असेल? इथल्या समस्या काय इथं 100 दिवसात काय काम कराल जर निवडून आलात? इथली समस्या म्हणजे इथं तरुण मुलं व्यसनाधीन झाली जास्त, त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. आणि माझं इथं कॉम्प्युटर सेंटर आहे. नवीन विद्यार्थ्यांना तिथे जे गोरगरीब लोक आहे त्यांना सवलतीत, जास्त गरीब असेल तर त्यांना मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करेल. आणि परमवीर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून इथे नवीन खेळाडू तयार करू. नमस्कार, मी भाग्यश्री राजपूत, शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट. भावी नगरसेवक असा असावा की त्यांनी सेवा करावी आणि जी वार्डात समस्या आहेत, बहुतेक करून समस्या नाहीच आहेत, पण आता आधुनिक किंवा नवीन युगांना, नवीन मुलांना कुठेतरी नोकरीच्या बाबतीत म्हणा, कुठे इथे MIDC जवळ आहे, मुलांसाठी काही हबच्या बाबतीत म्हणा किंवा महिलांसाठी म्हणा, काहीतरी नवीन उपक्रम राबवले पाहिजे असा नगरसेवक हवा आहे. पहिलं काम झालं तर मला असं वाटतं, एक लेडीजसाठी असं वाटतं की एक काहीतरी रोजगार भेटला पाहिजे घरगुती. आणि दुसरी गोष्ट, एक सगळ्यांना असं काय माहिती आवडेल की नाही, पण असं वाटतं व्यसनमुक्त हे झालं पाहिजे आपला प्रभाग तरी, त्याच्यावर एक पाऊल तरी टाकायची इच्छा आहे. आणि सगळेच काही साध्या याच्यात टाकू शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्याकडनं जास्त साध्या घरातल्या मुलांना आहे की त्यांना याची गरज जास्त आहे, की त्यांचा बौद्धिक क्षमतेचा वाढ झाली पाहिजे आणि शारीरिक गोष्टींची वाढ झाली पाहिजे. तसेच जसे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडं MIDC आहे, सगळं आहे,
पण काही मुलं शिक्षण घेऊन पण त्यापासून आहे. ग्रामीण भागातले लोक येऊन इथं जॉब करत आहे, पण आपल्या परिसरातल्या लोकांची इतकी अवस्था अशी आहे, शिक्षण आहे, वेळ आहे, पैसा आहे, पण कोणाचा सपोर्ट नाही आहे, घरातल्यांचा सपोर्ट नाही, म्हणून त्यांना जॉब लागत नाही आहे. घरातली परिस्थिती बिकट असते, कोणाचा सपोर्ट नसतो, ह्या वंचित आहे. अशा मुलं जे मागे त्यांच्यासाठी काहीतरी करणं, हे मला असं उमेदवार म्हणून किंवा मी जर जेव्हा नेता किंवा लोकांच्या प्रतिसादानी झालं तर हे करण्याची अपेक्षा आहे माझ्या. पहिलं आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा आमचे लाडके मंत्री अतुलजी साहेब असतील, आदरणीय महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे साहेब असतील, खासदार रावसाहेब दानवे साहेब असतील, आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या भागाचं नेतृत्व केलं आहे मागच्या 25 वर्षापासून, ते आदरणीय आमचे महापौर, माजी महापौर घडामोडे साहेब यांच्या माध्यमातून खरं तर या भागात आपण बघितलं असेल, रोड असेल, समाज मंदिरं असतील, विविध कामं झालेली आहेत आणि पुढेही करतायत. आत्ताच एक नवीन बजेटमध्ये 2026च्या आमच्या आमदार जे आहेत आदरणीय ताई यांच्या माध्यमातून या भागासाठी तब्बल 5 कोटी रुपयाचा निधी आदरणीय ताईंनी उपलब्ध करून दिला आणि काम प्रगतीपथावर चालू आहेत. येणाऱ्या 6 महिन्यात त्याचं काम पूर्ण होईल. खरं तर आम्ही 24 तास पाणी देण्याचा प्रयत्न करू, 90% करू. त्यानंतर राहिला ह्या भागाचा प्रश्न, हा जो परिसर आहे हा परिसर कामगारांचा परिसर आहे. इथे सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक राहतात, त्यांचे जे जीवाचे प्रश्न आहेत ते 100% सोडवण्याचं आम्ही काम करू. त्याचप्रमाणे आता आमच्या आदरणीय ताईंनी सांगितले नशेखोर असतील काय असतील, यासाठी या परिसरात काहीतरी नवीन करावं म्हणून एक युवा पिढी म्हणून आम्ही या भागात काहीतरी नवीन करू की ही नशेखोरी बंद झाली पाहिजे, इथल्या टवाळखोऱ्या बंद झाल्या पाहिजे. सध्याची परिस्थिती तर आतापर्यंत जी नेतृत्व केलं आहे आपल्या या रामनगर विठ्ठलनगर माडा कॉलनी या वार्डामध्ये, तर आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे माजी महापौर बापूजी घडामोडे यांच्याच नेतृत्वात 25 वर्षापासून इथं काम चालू आहे. आणि कामाच्या संदर्भात जेवढे कामं झालेले आहेत आता अशी मोजके चिल्लर कामं राहिलेली समजा, पण पाण्याचा प्रश्न जे आहे ते पाण्याच्या लाईनी टाकणं चालूच आहेत. नवीन टाक्या महत्त्वाची समस्या तर आता सध्या तर उपलब्ध काहीच नाही आहे, आणि जे आहेत ते चालू इथं जे पाण्याच्या समस्या आहेत ना, तर पाण्याच्या टाक्याच्या आता 1-2 महिन्याच्या आत पाण्याची टाकी तयार होतात आहे. सध्या पाण्याचंच आहे. पुढचं विजन जनतेसाठीच जे काम करायला संधी दिली तर पुढं जी महिलाचा सुरक्षेचा प्रश्न आहे तर ते आम्ही तात्काळ पहिला हाती घेऊ. आणि जे नशाखोर मुलं इथं इकडे जी मुलीची छेड काढतात, महिलाची छेड काढतात, ती सर्वप्रथम आम्ही ती हातात घेऊन ती लवकरात लवकर बंद करू. प्रभाग क्रमांक 25 या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम जे आहे ते माननीय माजी महापौर बापू घडामोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करीत आहोत. या ठिकाणच्या फुलंब्री तालुक्याच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या निधीतून या भागाचा विकास झालेला आहे. जो विकास पाणी, रस्ते, रोडचा विकास परिपूर्ण झालेला आहे आणि जो काय बाकी आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्या समस्या पण लवकरात लवकर सोडवण्यात येतील. आणि यापूर्वीचे आमदार महामहिम आता राजस्थानचे राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करीत आहोत. आम्हाला मतदार म्हणून एक नागरिकाचा प्रश्न म्हणताना महत्त्वाचा पाण्याचा आणि टवाळखोरांना नशेखोरावर बंधन घालणे येणाऱ्या नगरसेवकांनी एवढं काम करावं अशी आमची इच्छा आहे. नगरसेवक म्हणजे ही छेडछाड वगैरे म्हणजे हे जे प्रकरणं घडायलेत हे प्रकरणं घडू नयेत आणि सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. मुलीची सुरक्षा, वृद्ध माणसं फिरायला जातात त्यांचीसुद्धा सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे नगरसेवकांनी ह्या गोष्टीकडं लक्ष द्यावं. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री त्यांनी पाण्याचा प्रश्न 100% सोडवला आहे. फक्त तो या सरकारच्या काळात आता यांनी त्यांच्या याच्यावर घेतला, तो तर आमच्या सरकारमध्येच झालेला आहे तो प्रश्न. बाकी पार्किंग तर आता सध्या ग्रामीण भाग असल्यामुळे जुने गाव आहे त्याच्यामुळे ते पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम राहणारच आहे. ॲक्च्युली पार्किंगचं एक शिस्तबद्ध नियोजन झालं पाहिजे. त्यानुसार प्रभागामध्ये जागोजागी ज्या महानगरपालिकेच्या ज्या वगैरे जागा आहेत, ज्या शासकीय जागा आहेत त्या ठिकाणी
प्रशासनानं थोडंसं लक्ष देऊन लोकांसाठी पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे. आणि मागे 2020-21 साली जे उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना जी 1680 कोटीची योजना पाण्यासाठी राबवली होती, ती योजना फक्त नंतर जे सरकार आमचं पाडलं गेलं त्यामुळे फक्त त्या योजनेला थोडासा ब्रेक लागला, नाही तर आजपर्यंत ती योजना पूर्ण कंप्लीट होऊन पूर्ण संभाजीनगरमधील पूर्ण नागरिकांना, वसाहतींना 24 तास पाणी भेटलं असतं. मी प्रभाग क्रमांक 25चा उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचा. ह्या वार्डामध्ये 25 वार्डामध्ये बापू घडामोडे माजी महापौर तथा नगरसेवक यांनी 75% काम पूर्ण केलेले आहे. उर्वरित छोटे मोठे काम आहे. ड्रेनेजची थोडीफार लाईन आम्ही टाकली होती, नवीन टाकली. त्यावेळेस काही लोकांनी वटे तुटू नये म्हणून काही लोकांनी विरोध केला होता. त्यामुळे थोडे 25% पाईपलाईन टाकायची बाकी आहे, ड्रेनेज लाईन. माझं पहिले काम इथं छत्रपती शिवाजी महाराजाचं आपलं स्मारक आहे, त्याला वॉल कंपाऊंड करून छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा मोठा करणे. दुसरी गोष्ट इथं सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा झाला आहे. इथं व्यसनदारी सुरक्षा महिला सुरक्षेचं महत्त्व खूप गरजेचं आहे. इथं मी त्यासाठी आंदोलनसुद्धा केलं होतं, निवेदनसुद्धा दिलं होतं. त्याच्यात पोलीस आपले निरीक्षक साहेबांनी कारवाई केली. आता इथं बरेचशी शांतता आहे, पण यापुढे सुद्धा आम्ही महिलाची सुरक्षेचा पहिला प्रश्न आणि विद्यार्थी एक मूळ म्हणजे शाळेचे विद्यार्थी जे आहे त्यामुळे त्यांचा सुरक्षेचा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यात मी स्वतःहून मी तिथं जाऊन उभा राहून शाळा सुटल्यानंतर स्वतः उभा राहून मी त्याची सुरक्षेचा विषय PI साहेब यांना सांगून तात्काळ निकाली काढला. नगरसेवकाचं महिला म्हणून आली तर सक्षमीकरण होते आणि महिला म्हणून आली तर महिलाशी आम्ही संपर्क साधू आणि महिला आहे तर आम्ही महिलांना काही समस्या असेल तर महिलांना सांगू शकते. शॉर्टमध्ये एकच जण बोला. एक मिनिट. हे जे म्हणतायत यांचं 2.5 वर्ष सरकार होतं, यांनी 2.5 वर्ष झोपा काढल्या का? हे साधं गट्ट करू शकले नाही. आणि राहिला विकासाचा प्रश्न यांच्या याच्यात इथं माग 5 वर्ष एक उपमहापौर होते, त्यांनी काय काम केलं हे बोलत का आम्हाला? 5 वर्षात ते जर 10 लाखांनी त्याने आणला असेल तर आम्ही राजकारण सोडून देऊ. तुमच्या लोकांनी काय कामं केले? अहो, तुमच्यामुळे लोकांना, परिसरातल्या लोकांना घरं विकून जावं लागलं. तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही म्हणून लोकांना आज घर सोडून जावं लागतंय. लोकांनी मी मतदार आहे, मी तुम्हाला बोलतो 1 मिनिट का. आता पाणी आहे ना, आता 5 दिवसाला पाणी यायला लागलं. याच्या पहिले 10-15 दिवस लागत होते पाण्याला, पण आता 5व्या दिवशी पाणी यायला लागलं. आता पाण्याची अडचण नाही. आणि तुम्ही पत्रकार, तुम्हाला सांगायची गरज नाही. 2 वर्षे ह्यांचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पैठणहून जी पाईपलाईन चालू होती ही यांनीच बंद केली. एक मिनिट ऐका. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1680 रुपये सँक्शन केले. आता 2700 रुपये गेले. 2700 पर्यंत बजेट गेलेले. काम चालू आहे. आता काम चालू आहे प्रगतीपथावर. 1 महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना पाणी मिळून जाईल. जॉकलेनचं काम थोडं अवघड होतं, काम होत राहिले आता. आणि ड्रेनेजचा लाईन सांगतो. ड्रेनेजचा लाईन असा आहे. अहो 250 कोटी MIDCला दिलं, 2700 कोटी महापालिकेला दिलं या सरकारनं. अजून काय करायला पाहिजे? आणि ड्रेनेजचं सांगतोय. आणि ड्रेनेजचा विषय असा आहे की छोट्या पाईपलाईन जे आहे त्या लोकांनी करू दिलं नाही, स्वतःची ओटे पाडू दिले नाही. मोठ्या लाईन सर्वसामान्य लोकांचे आरोप होतोय. बरोबर, ठीक आहे. ड्रेनेज लाईनचे काम दाखवायचे का? चला आता चिकट आणला तुम्हाला ड्रेनेज लाईनचे काम दाखवतो. ड्रेनेज लाईन कशी वाहती आणि काय होती ती. कामं केले मग? ठीक आहे, इकडे भागात झाले, बरोबर आहे, मान्य आहे. ड्रेनेज असं नाही प्रभाग आहे शेवटी. आता चिकट आणला येऊन पहा. आता सध्या तुम्हाला शूटिंग दाखवतो. चिकट आणला 70% काम बघा टक्केवारीवरती चालू आहे. यांनी आजपर्यंत वाढत कधी उंबाला का? फक्त इलेक्शन आलं की हे फक्त इथं वाढत फिरायला. टक्केवारीमुळे 1680 कोटीची योजना 2700 कोटीवर गेली. इलेक्शन आलं म्हणून आम्ही नेहमी संपर्कात आहे, तसा काही विषय नाहीये. चला तुम्ही चिकट आणा, तुम्हाला ड्रेनेज लाईन दाखवतो कसं पाणी वाहतं. या जनतेने सांगा, यांनी कधी एरियामध्ये प्रभागामध्ये कधी आले का? महिलांना जर फोन कधी केला असता आणि फोन आम्हाला कधी तुम्ही कल्पना पण दिली नाही की आमची इथली ड्रेनेज ऑलरेडी ओपन आहे म्हणून, तुम्ही आम्हाला कधी समस्याच नाही कळवलं तर आम्हाला कसं माहीत पडेल? आणि तुम्ही संपर्कात असते ना तर लोकांनी तुम्हाला फोन केले असते. आम्ही संपर्कात आहे, आम्ही लोकांचे कामं करतोय. साहेब हे आता इलेक्शन लागलं, हे उमेदवार म्हणून फिरायला लागले.
एका ठिकाणी ड्रेनेजचं काम केलं, फोटो काढून टाकायला लागले लोकांना. आजपर्यंत लोकांची समस्या यायला दिसली नाही का? 10 वर्षात यांनी काय काम केलं त्यांनी सांगावं जाहीरपणे. मागच्या 10 वर्षांनी काय काम केलं? आपण शहराचे उपमहापौर होते, आपल्या उपमहापौरात आपण काय काम केलं ठोस या वार्डासाठी? फक्त एवढं सांगा आम्हाला. तुमच्या नेत्याने काय केले? तुम्ही ज्या रोड उभा आहे हा रोड आदरणीय बापू साहेबांनी केलाय. तुमच्या घरापुरता रोड आदरणीय बापूने केलाय. तुमच्या घरा बाजूचं मंदिर आदरणीय बापूने केलंय. हो ऐका ही आपली वादविवाद स्पर्धा आहे. यामध्ये आपण आरोप प्रत्यारोप कोणावरती करत नाहीये, मात्र ही फक्त एक वार्डामधली चर्चा आहे आणि हे उमेदवार आहेत यांच्या संदर्भात या ठिकाणी आपण बोलतोय. इथल्या समस्या असेल किंवा आधीच्या नगरसेवकांनी जे कामं केलेले आहे यावरती ही चर्चा सुरू आहे. या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी आदरणीय बापू घडामोडे महापौर आणि उपमहापौर असताना भरपूर अशी विकास कामे त्यांच्या काळात झालेली आहे. त्यातच यांचे वडील म्हणजे भाऊसाहेब वाघ हे शिवसेनेचे उपमहापौर म्हणून राहिलेत. त्यांनी कोणती कामं या भागात केली हे यांनी दाखवून द्यावं. आणि आमचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे या भागाचे खासदार असताना त्यांनी कोट्यवधीचं विकास कामे या प्रभागात केलेली आहेत. आणि आता जे खासदार झालेत कल्याण काळे काँग्रेसचे, त्यांनी एक तांबडी सुद्धा या भागाला अजून दिलेली नाही. मला विचारा आता प्रभाग क्रमांक 25 या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क जे आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणचे जे माजी महापौर बापू घडामोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोड झालेले आहेत, पाणी झालेलं आहे, ड्रेनेज लाईन झालेले आहेत, प्रत्येक ठिकाणी सभागृह झालेले आहेत, मागेल त्याला सभागृह दिलेलं आहे. या ठिकाणी विकास झालेला आहे. विरोधकाचे जे प्रश्न आहेत ते पण सोडवले आहेत. या ठिकाणी आता सध्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 5 कोटीचा निधी या ठिकाणी 2 महिन्यात रोज पाणी 6 महिन्यात ही पाण्याची टाकी चालू होणार आहे. 6 महिन्यात 1 दिवसाआड पाणी, 3 महिन्यात पाण्याची टाकी चालू होणार आहे. 1 दिवसाआड पाणी चालू राहील. रोज नाही दिलं तरी 1 दिवसाआड पाणी चालू राहणार आहे. हे होतं MCN न्यूज आपल्या प्रभागात. आज नागरिकांनी घाबरता नाही, दबता नाही, थेट बोलून दाखवला. आता हे प्रश्न फक्त कॅमेऱ्यावर थांबणार नाही, तर त्याची उत्तरं मिळणं ही आमची जबाबदारी आहे. निवडणूक जवळ आली आहे, मतदार तुम्ही आहात, आवाज तुमचा आणि निर्णयही तुमचा. पाहत राहा MCN न्यूज, कारण जिथे जनता तिथे आमचा कॅमेरा आणि जिथे प्रश्न तिथे आमचे सत्य. पुढच्या प्रभागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. आम्हाला कसं माहित पडेल? आणि तुम्ही संपर्कात असते ना तर लोकांनी तुम्हाला फोन केले असतात. तुमच्या नेत्याने काय केले? तुम्ही ज्या रोड उभा आहे हा रोड आदरणीय बापू साहेबांनी केलाय. तुमच्या घरापुरता रोड आदरणीय बापूने केलाय. तुमच्या घरा बाजूचं मंदिर आदरणीय बापू असताना त्यांनी कोट्यवधीचं विकास कामे या प्रभागात केलेली आहेत.